आज आपण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक प्रसादाची रेसिपी बनवतो आहे, मलाई लाडू। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम झटपट होणारी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। या गणपतीला तुम्ही हे मलाई लाडू नक्की घरी करून बघा। मी तुम्हाला एक तोडून दाखवते, किती छान टेक्स्चर आलंय त्याचं। बघू शकता किती सुंदर झालेले आहे आणि एकदम आतनं सॉफ्ट आहे। कोणालाही सहज करता येईल अशी ही रेसिपी आहे। फारच टेस्टी आहे आणि ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण मलाई लाडू बनवतोय, त्याच्यासाठी आपण एक भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये 3 कप आपण दूध टाकून घेतोय। हे फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे, घट्ट दूध आहे हे। इथे मी कपानी मोजून घेतलेलं आहे दूध, तुम्ही ग्लासनी किंवा वाटीनी मोजून घेऊ शकता। आता आपण एक वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये 10-15 केसरचे थ्रेड्स घेतलेले आणि त्याच्यामध्ये 3 थेंब आपण दूध टाकून घेते। खूप जास्त दूध टाकायचं नाही, आपल्याला 2 ते 3 थेंबच दूध टाकून त्याला केसरला त्याच्यात भिजवत ठेवायचं आहे। आता ज्या कढईत आपण 3 कप दूध टाकलेले आहे ती कढई आता आपण गॅसवर ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम आपण जोरात ठेवलेली आहे आणि जोरात गॅसवर आपण त्याला आटवून घेतोय। 3 कप दुधाला आपल्याला 1 कप दूध राहीपर्यंत आटवून घ्यायचं आहे। आपण जोरात गॅसवर आटवतोय हे, कारण आपल्याला त्याचा रंग पांढरा स्वच्छ हवा आहे। जर कमी गॅसवर आटवलं तर तो रंग येल्लोइश येतो आणि आपल्याला पांढरा स्वच्छ रंग हवा आहे, म्हणून आपण जोरात गॅसवर आटवून घेतोय। सतत फिरवत राहायचं आणि साईडला येणारी मलाई आहे ती आपण काढून आतमध्ये दुधामध्ये टाकत जायची। खाली दूध लागायला नको। आपण पसरट भांडं घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या दूध छान आटलं जाईल, लवकर आटलं जाईल। दूध आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता आपलं दूध आटतं आहे तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये आपण 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे। हे विकतचं पनीर आहे, तुम्ही घरचं बनवलेलं पनीरसुद्धा इथे वापरू शकता। आता ह्या पनीरला आपण छान मऊ करून घेतो आहे। हाताने पहिले चोळून घ्यायचं आणि नंतर तळव्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित त्याला एकसारखं करून घेतोय, प्रेस करून स्मूथ करून घेतोय। तितकं छान एकदम स्मूथ केलं तितके छान आपले लाडू होतील। आता ही महत्त्वाची टिप आहे, बघू शकता कसं मळत आहे। या पोर्शनने प्रेस करत जायचं आणि मळत जायचं। अशा प्रकारे आपण मळून घेतो आहे। ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची। जितकं छान मळल्या जाईल तितके एकसारखे आणि दाणेदार छान आपले मलाई लाडू बनतील। पनीर छान आपण स्मूथ करून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते। बघू शकता किती स्मूथ झालेलं आहे। आता याला आपण बाजूला ठेवून देतोय। आता गॅसवर आपण जे दूध आटायला ठेवलं होतं ते 1/3 झालेलं आहे। 3 कप होता, आता त्याचं 1 कप झालेलं आहे। बघू शकता किती घट्ट आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेतो आहे। 5 चम्मच आपण साखर टाकतोय। हा चम्मच म्हणजे आपण जे पोहे वगैरे खातो त्या नाश्त्याला जो वापरतो तो चम्मच आहे, त्याने 5 चम्मच वापरलेलं आहे मी साखर। साखरेचं प्रमाण या लाडूमध्ये खूप कमी असेल तरच छान लागतं। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर अजून एक चम्मच जास्त टाकलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त गोड या लाडूमध्ये चांगले लागत नाही। आता आपण त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच म्हणजे टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेतो आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय छान फेटून घ्यायची आणि ती 2 टेबलस्पून टाकायची इथे, म्हणजे त्याचा जो रिचनेस आहे लाडवाचा तो खूप छान येतो। आपण मलाई लाडू करतो आहे त्याच्यामुळे त्याच्यात मलाई असणं आवश्यक आहे, त्याचं ते टेक्स्चर येतं मलाईचं ते खूपच छान येतं। आता आपण मलाईला आणि साखरेला पण छान मिक्स करून देतोय। जसजसं साखर विरघळायला लागते तसं तसं ते मिश्रण पातळ होतं आहे। आता गॅसची फ्लेम आपण जोरातच ठेवलेली आहे। जोरात गॅसवरच आपण सगळं काम करत आहे, त्यामुळे अजिबात सोडायचं नाही कारण खाली लागू शकतं। आता आपण आपलं मिश्रण 1 मिनिट परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे जे पनीर स्मूथ करून घेतलेलं आहे ते सगळं टाकून घेतोय। आता आपण गॅसची फ्लेम कमी केली आहे, टाकताना गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे पनीरला आपल्या आटवलेल्या दुधामध्ये। आता पनीर मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करतो आहे आणि मीडियम गॅसवर आपण आता छान त्याला परतवून घेतो आहे। आता जे साखरेमुळे आता पातळ झालेले आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागेल। मीडियम फ्लेमवर आता आपण परतवून घेतो आहे। आजूबाजूचं जे मिश्रण इकडे तिकडे लागलेलं आहे ते सगळं एकत्र करत जायचं आणि मिक्स करत जायचं।
सतत परतवत राहायचं, नाही तर खाली लागू शकतं. आणि त्याच्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. साधारण 7-8 मिनटं तरी लागतात ह्याला कोरडं व्हायला. एकदम कोरडं नको आहे आपल्याला, आतनं मॉइश्चर राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. पण जे पाणी सेपरेट होत आहे, आता जे बाजूला पाणी दिसतं आहे ते काही राहायला नको, म्हणजे आपले लाडू नीट व्हायला जातील. हळूहळू आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. एकत्र करायला गेलं तर त्याचा छान गोळा झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला त्याला घट्ट करायचं आहे. पण पाण्याचा अंश आत असला पाहिजे त्याच्यात, नाहीतर मग ते कोरडे लाडू चांगले नाही लागत. तूप सुटायला नको ह्याची काळजी घ्यायची. इथपर्यंत नाही परतवायचं की आपल्याला तूप सुटेल. आता बघू शकता तूप नाही सुटलेलं आहे, पण त्याच्यात मॉइश्चर आहे आणि ते कोरडं पण झालं आहे. बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे. आणि आता आपण एकत्र करायला गेलो तर त्याचा गोळा होतो आहे, म्हणजे आपलं मिश्रण आहे ते परफेक्टली शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करतो आहे आणि या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे. आता आपण सगळं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे, त्याला पसरवून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे. आणि आता आपल्या लाडवाचं मिश्रण आहे ते छान थंड झालेलं आहे. आता आपण त्याचे लाडू बनवून घेतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला ज्या साईजचे लाडू बनवायचे आहे तेवढं पीठ आपण हातामध्ये घेऊन घेतो आहे आणि त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं, हाताने दाबून घ्यायचं. आणि दाबल्यानंतर त्याला हळूहळू गोल आकार द्यायचा आणि एकदम सहज व्हायला जातात, खूप काही त्रास होत नाही वळताना. आणि बघू शकता किती छान आकार येतो आहे. तुम्ही याचे पेढेसुद्धा बनवू शकता. मलाही पेढे पण होतात. लाडवाचा आकार दिला तर लाडू होतात. बघू शकता किती छान गोल आकार आलेला आहे. अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते. जेवढं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे तेवढं घेऊन घेतलं आहे आपण मिश्रण आणि त्याला छान गोल वळून घेतो आहे. आणि बघू शकता किती छान लाडू झालेला आहे. एकदम स्मूथ आणि छान टेक्स्चर आलं आहे त्याचं. आणि अशा प्रकारे आपण सगळे लाडू करून घेतो आहे. आता सगळे लाडू आपण वळून घेतलेले आहे. बघू शकता एवढ्या साहित्यामध्ये माझे 15 लाडू झाले. किती सुंदर दिसतात ते लाडू. आणि आता त्याला आपण जे केसर आहे ते दुधामध्ये भिजवून घेतलेलं होतं ते लावून घेतो आहे. त्याने खूपच छान दिसतो लाडू. आणि सगळ्या ह्याच्यावर आपण केसरचा एक थ्रेड टाकून घेतो आहे आणि कलर पण लावून घेतो आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्याला केसर लावून घेतलेलं आहे आणि किती सुंदर दिसतात आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स त्याच्यावर लावून घेतो आहे. इथे मी बदामाचे छोटे छोटे तुकडे करून ते लावले. तुम्ही पिस्ताचे तुकडे लावू शकता. आणि बघू शकता अशा प्रकारे आपण त्याला छान डेकोरेट करून घेतो आहे लाडूला. आणि सुंदर असे हे आपले लाडू तयार झालेले आहे. आणि हे लाडू बघा किती सुरेख दिसत आहे. आता एक लाडू मी तुम्हाला जवळनं दाखवते कसा दिसतोय ते. त्याचं टेक्स्चर पहा किती छान आलं आहे, रंग पहा किती सुंदर दिसतोय. आणि आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. मलाई लाडूचा गणपतीला आपण नैवेद्य करून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात हे लाडू. एकदम टेस्टी आणि झटपट होणारे हे लाडू आहे. यावेळेस गणपतीला हा नैवेद्य तुम्ही नक्की करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.